महादेवाच्या पूजेमध्ये शिवामुठीचंही तितकंच महत्त्व आहे. प्रत्येक सोमवारी शिवामूठ वेगवेगळी असते. हं. कधी तांदुळाची असते, कधी तिळाची असते, कधी जवसाची असते. अशा वेगवेगळ्या शिवामूठ सांगितल्या गेलेल्या आहेत. जेव्हा तुम्ही शिवामूठ घालता त्यावेळेस थोडंसं पाणी लावायचं आहे आणि मग शिवामूठ व्हायची आहे. तांदूळ म्हणा, जवस म्हणा, ज्याची शिवामूठ आहे, तीळ असतात. प्रत्येक वारी वेगवेगळी शिवामूठ आहे. त्याला थोडंसं पाण्याचा हात लावून मग शिवामूठ वाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. अजून एक मंत्र आहे, ओम रुद्राय नमः. ह्या मंत्राने मनाला शांतता लाभते. ज्याच्या आयुष्यामध्ये म्हणतो ना खूप अशांतता आहे, ठीक आहे, खूप बघ डिस्टर्ब असतात लोक, मग अशा वेळेस त्यांनी ओम रुद्राय नमः या मंत्राचा रुद्राक्षच्या माळेवरती जप केलात तर त्याचा निश्चित त्यांना फायदा होतो. रुद्राक्षाची माळ नसेल तर स्फटिकाच्या माळेवर सुद्धा जप केलात तर अतिशय उत्तम. तर हा जप किती वेळा करावा? 108 वेळा जप संख्या सांगितली गेलेली आहे. कमीत कमी 108 वेळा हा जप केला गेला पाहिजे. करणारे 11,000 1,00,000 असेही करतात, पण कमीत कमी 108 वेळा मंत्र जप झाला पाहिजे.